घरातील एका किरकोळ अपघाताने 68 वर्षीय पार्किन्सनग्रस्त महिलेच्या पाठीच्या कण्याला गंभीर फ्रॅक्चर झालं आणि चालणं सुद्धा कठीण झालं. मात्र नवी मुंबईतील मेडिकवर हॉस्पिटलमध्ये प्रगत कायफोप्लास्टी उपचारामुळे या महिलेने पुन्हा चालण्याचा आत्मविश्वास मिळवला आहे. खारघर येथील न्यूरोसर्जन डॉक्टर हरीश नाईक आणि त्यांच्या टीमने मिनिमली इन्व्हेझिव्ह पद्धतीने ही शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडली. या प्रक्रियेमुळे वेदना कमी झाल्या आणि मणका स्थिर करण्यात आला. विशेष म्हणजे उपचारानंतर काहीच दिवसात रुग्णाला पुन्हा चालता येऊ लागलं. तज्ज्ञांच्या मते अशा प्रकारच्या दुखापतींवर वेळीच उपचार मिळाल्यास रुग्ण पुन्हा स्वावलंबी जीवन जगू शकतो. नमस्कार, मी डॉक्टर हरीश नाईक, कन्सल्टंट न्यूरोसर्जन मेडिकवर हॉस्पिटलमध्ये काम करतोय. आमच्याकडे एक सिनियर 70 इयर ओल्ड एक लेडी आले होते. त्यांना स्पाईनमध्ये एक क्रिटिकल फ्रॅक्चर झालं होतं. त्याच्यामुळे त्यांना सिव्हिअर पेनमध्ये होते आणि त्यांना मल्टिपल प्रॉब्लेम्स होते. थायरॉइडची प्रॉब्लेम होतं, पार्किन्सोनिझमची प्रॉब्लेम होतं, हार्टची प्रॉब्लेम आणि हायपरटेन्शन. एवढा प्रॉब्लेम असताना पेशंटला एक फ्रॅक्चर त्यांची आता ट्रीटमेंट करायचं जे ऑप्शन डिसिजन क्रिटिकल जे होतं, त्यांनी बरेचकडे ऑप्शन कन्सल्टेशन घेतलं. ते फायनली मेडिकल हॉस्पिटलमध्ये रेफर झाले पेशंट. आणि आमच्याकडे एक ॲडव्हान्स टेक्निक आहे, ते एक बलून वर्टिब्रोप्लास्टी म्हणून. याच्यामध्ये विदाऊट एनी सर्जरी, मिनिमल इन्व्हेझिव्ह टेक्निक, फक्त एक सुई टोचून ते स्पाईन फ्रॅक्चरमध्ये एक निडल टाकून ते बलूननी ते फ्रॅक्चरमध्ये एक स्पेस क्रिएट करून त्याच्यामध्ये बोन सिमेंट फिल करून ते बोन फ्रॅक्चरला आपण हाईट रिस्टोर केले आणि त्यांची पेन फ्री केले आणि ते पेशंटला लगेच नेक्स्ट डे डिस्चार्ज केले. पेशंट वॉकिंग नेक्स्ट डे डिस्चार्ज करून त्यांची इमिडिएट पेन रिलीफ झालं. आणि असं क्रिटिकल जे असं प्रॉब्लेम्स असताना पण आपले मेडिकवरमध्ये एवढं सुविधा आहे की पेशंटला काही प्रॉब्लेम न येता चांगलं रिलीफ दिलं आहे. मेडिकवर हॉस्पिटलमध्ये आमचे जे हॉस्पिटल OT जे आहे सगळे लेटेस्ट मशीन्स आहे. काही किती पण क्रिटिकल पेशंट असू द्या, इवन आता रोबोटिक सेटअप पण आपल्याकडे आलेलं आहे. तर याच्यामध्ये ॲडव्हान्स्ड ब्रेन सर्जरीज पण आपण करतोय, ॲडव्हान्स स्पाईन सर्जरीज, बाकी जेवढं ऑर्थोपेडिक सर्जरीज आहे, स्पाईन सर्जरीज आहे, सगळे आमच्याकडे ॲडव्हान्स्ड मशीन्समध्ये होतात. आणि याच्यामध्ये बेसिकली ॲडव्हान्टेजेस असं आहे की पेशंटला कॉस्ट कमी असून, हॉस्पिटल स्टे कमी असून, त्यांची नॉर्मल जे ॲक्टिव्हिटी रेग्युलर लाईफ आहे ते सगळे लवकरात लवकर ते चालू करू शकतं. एवढं आपल्या हॉस्पिटलमध्ये सुविधा आहे. धन्यवाद. सो मेडिकवर हॉस्पिटल्स नवी मुंबई एडवांस सुपर स्पेशलिटी केयर प्रोवाइड करने के लिए ये स्पाइन सर्जरीज जो होती है उसमें भी एडवांस प्रोसीजर्स के माध्यम से जो पेशेंट्स को ट्रीट किया है डॉक्टर हरीश नायक एंड मेरी मेडिकल टीम जो आज यहाँ पे है उपस्थित, उनको स्पेसिफिकली लोगों को अवेयरनेस करने के लिए हम लोग ये माध्यम पसंद कर रहे हैं कि स्पाइन प्रोसीजर्स भी उपलब्ध है एंड स्पाइन सर्जरीज में न्यूरोसर्जन्स की क्या भूमिका रहती है, सर्जरी के अलावा प्रोसीजर्स कैसे की जाती है एंड उसके लिए किस तरह से एडवांस्ड फैसिलिटीज हॉस्पिटल में होती है, जिसके लिए हमने स्पाइन प्रोग्राम शुरू किया था. और आज हम ये केस आपको प्रेजेंट करके, जिसमें एक लेडी को पार्किंसन डिसीज है, काफ़ी सारी कोमोबिड कंडीशन है, उसके बावजूद भी उसको हम लोग 1 डे में प्रोसीजर्स के माध्यम से ट्रीट कर पाए. एंड बिकॉज ऑफ दिस मेडिकवर नवी मुंबई इज हैविंग एडवांस्ड ट्रीटमेंट फैसिलिटीज. OT में, माइक्रोस्कोप में अलग जो हमने प्रोग्राम डेवलप किया है, रोबोटिक सर्जरीज है, वो माध्यम से हम लोग आज ये कर पाए हैं. थैंक यू. माझं नाव डॉक्टर विनोद, हेड ऑफ मेडिकल सर्व्हिसेस. तर जसं सरांनी सांगितलं आणि डॉक्टर हरीश नाईक सरांनी सांगितलं, तर इथे खूप अत्याधुनिक उपचार होतात. राईट, पेशंट्सला जवळून केअर केली जाते, राईट फ्रॉम द एमर्जन्सी डिपार्टमेंट टू द OT. राईट, आणि त्याच्यानंतरची पण जी ICUची जी केअर असते ते आम्ही पर्सनली पेशंट्सला भेटून, कारण तुम्ही बघाल हा आजार वयोवृद्ध लोकांना जास्ती करून होतो. राईट, त्यांच्यामुळे त्यांचे रिलेटिव्स, फॅमिली मेंबर्स खूप म्हणजे पेननी जात असतात. तर आम्ही त्यांना फक्त ट्रीटमेंट नाही, इमोशनल सपोर्ट पण आम्ही त्यांना देतो. आफ्टर डिस्चार्ज पण त्यांची काय केअर असेल, काय असेल, तर आम्ही त्याच्यात पण त्यांना हेल्प करतो. म्हणजे घरी पण काही सेटअप लागत असेल त्यांना, तर आम्ही ते देतो. थँक्यू. की फायनान्शियल पण आम्ही त्यांना हेल्प करतो. म्हणजे जर त्यांची तेवढी म्हणजे
बिल भरण्याची वगैरे तेवढी तयारी नसेल तर आम्ही त्यांच्यासाठी पण हेल्प करतो. त्यांच्यासाठी एक पॅकेज आम्ही बनवतो जेणेकरून ते त्यांना उपलब्ध होईल. आणि त्याच्याहून जर कमी फायनान्शियली पेशंट्स लो असतील तर त्यांच्यासाठी पण आमच्याकडे दुसरे प्लान्स आहेत किंवा आम्ही त्यांना मग त्या सेंटरला तशा सेंटरला आम्ही पाठवतो. म्हणजे आम्ही आमच्या पेशंट्सला आमचं म्हणून ट्रीट करतो जरीही त्यांच्याकडे ते फायनान्शियली रेडी नसतील तर. आणि हे जे आपण ऑपरेशन जे केलं आहे ना, ते प्रोसिजरचे ड्युरेशन होतं लेस दॅन 30 मिनिट्स. तर 30 मिनिट्समध्ये पेशंटला OT मध्ये घेतलं आणि बाहेर आणून नंतर ॲक्च्युली मी संध्याकाळीच डिस्चार्ज करणार होते, पण त्यांचे एक इन्शुरन्सचे एक रूल असतात की 24 तास ठेवावं लागतात, म्हणून त्याच्यासाठी त्यांना नेक्स्ट डे मॉर्निंग डिस्चार्ज केले. आजची उद्योगनगरी न्यूजला सबस्क्राईब, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक, कमेंट आणि शेअर करा.